राज्य वित्तीय धोरण अर्थशास्त्रातील आणखी एक महत्त्वाचा टॉपिक. या टॉपिकवर जास्त एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जात नसतात, तरी सुद्धा एक वेळेस व्यवस्थित लक्षात ठेवायचे की एक्झॅक्ट राज्य वित्तीय धोरण म्हणजे काय. अनेक वेळा देशातील सरकार मार्फत जे अर्थव्यवस्थे संबंधित उद्दिष्टे आखलेले असतात, त्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सरकार प्रयत्न करत असतं आणि त्या सर्व आखलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी विविध प्रकारचे धोरणे आखण्यात येतात. आता धोरणे आखणे म्हणजे थोडक्यात काय, की तुमच्यापैकी अनेक जणांचे उद्दिष्ट असते, स्वप्न असते की मला 12वी मध्ये 95% मार्क पाहिजे. मग ते 95% मार्क घेण्यासाठी तुम्ही विविध प्रकारचे धोरणे आखत असता, म्हणजे अगोदरपासून नियोजन करत असता. जसं की सकाळी लवकर उठून अभ्यास करणे, संध्याकाळी 7 ते 9 मध्ये एक विषयाचा अभ्यास करणे, मग अर्ध्या घंट्याचा गॅप घेणे, पुढे 9:30 ते 11 मध्ये एका विषयाचा अभ्यास करणे किंवा डेली अकाउंटचे 5 गणिते सॉल्व्ह करणे, याला धोरणे आखणे असं म्हणत असतात. तसंच देशातील सरकार सुद्धा विविध अर्थव्यवस्थेतील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राज्य वित्तीय धोरण आखण्यात येतात. राज्य वित्तीय धोरण आखत असते. आता राज्य हा शब्द काय लागू करण्यात आलेला आहे किंवा काय इथे वापरण्यात आलेला आहे, कारण देशातील जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारच्या अंडर मध्ये अनेक राज्य असतात. तर प्रत्येक राज्यासाठी केंद्र सरकार मार्फत एक धोरण आखण्यात येण्यात येत असतं. आता वित्तीय हा शब्द इथं काय आणण्यात आलेला आहे, कारण धोरणे जे आहेत ते पैशाशी संबंधित आहेत, म्हणून वित्तीय हा शब्द इथं आखण्यात आलेला आहे. म्हणजेच प्रत्येक देशातील केंद्र सरकार जे असते त्या देशातील अर्थव्यवस्थेतील उद्दिष्ट पूर्णतेसाठी अर्थव्यवस्थेतील सर्व उद्दिष्टांची पूर्ती व्हावी म्हणून धोरणे आखत असते. आता या धोरण आखण्यामध्ये एक्झॅक्ट काय काय काम करण्यात येतं चेक करा. राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदलत करत असते. अनेक वेळा सरकार जे आहे, सरकारचं नियोजनात आखून दिलेले जो खर्च आहे, ह्या खर्चामध्ये बदल करत असते किंवा वाढ करत असते. बदल करणे हे वाढ करणे कधी, जेव्हा ही काळाची गरज असते तेव्हा सरकार जे आहे अशा शासकीय वित्तीय धोरण काय सांगण्यात आलेलं आहे. राज्य वित्तीय धोरण. राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करत असते. अनेक वेळा असं होते की शासन ज्या पातळीवरील खर्च एक्सपेक्ट करत आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च शासनाला येत असतो, त्यामुळे खर्चाची जी पातळी आहे ते वाढविण्यात येत असते. जसे की महाराष्ट्र शासनामार्फत समृद्धी महामार्ग योजना आखण्यात आली होती. जेवढा खर्च अपेक्षित आला होता त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर खर्च त्याच्यावर करण्यात आलेला आहे. अनेक वेळा शासनाचे प्रोजेक्ट विविध कार्य होत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे त्या प्रोजेक्ट मध्ये प्रकल्पामध्ये कुठे ना कुठे अडथळे येत असतात, म्हणून शासनाला खर्च करत असताना कुठे ना कुठे खर्चाची पातळी वाढवण्यात यावी लागते. त्याचबरोबर अनेक वेळा कर दरात सुद्धा बदल करत असते. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर भारत सरकारला मोठ्या प्रमाणावर पैसा मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये येत असतो आणि या 3 महिन्यामध्ये जेही सरकारजवळ पैसे येतात त्या आलेल्या पैशावरून सरकार अपकमिंग वर्षभरात खर्च वगैरे करत असते. आणि वर्षभरात सरकार पैसे खर्च करत असताना सरकारला दोन गोष्टीचा विचार करावा लागतो की एक्झॅक्ट सरकार किती प्रमाणात पैसा खर्च करत आहे आणि दुसरा सरकारला प्राप्त होणाऱ्या महसुलात किती प्रमाणात वाढ होत आहे. दोन्ही गोष्टीची तुलना करावी लागते. आणि जर कुठे ना कुठे देशातील सरकारला कळत असेल की बाबा देशातील महसुलात वाढ होणाऱ्या टक्केवारीपेक्षा सार्वजनिक खर्चाची टक्केवारी जास्त आहे, मग अशा वेळेस सरकार जे आहे त्या देशातील महसूल वाढण्यावर जास्तीत जास्त प्रयत्न करत असते किंवा शासनाचं उत्पन्न वाढीवर जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. आणि मग हे कधी पॉसिबल होते, शासनाला जर त्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर सरकारच्या कर दरात बदल करावे लागतात. नरेंद्र मोदी जेव्हा 2014 साली इलेक्शन निवडून आले होते तर पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी जीएसटी ऍक्ट लागू करण्यात आला, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारजवळ टॅक्स प्रमाणात रक्कम जमा झाली, ज्याच्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागलेत. म्हणजे राज्य वित्तीय धोरण म्हणजेच काय की अनेक वेळा सरकार खर्च पातळीत आणि कराच्या दरात बदल करत असते. जर तुम्हाला कोणी विचारलं की राज्य वित्तीय धोरण म्हणजे काय, सरळ सरळ सांगायचं, राज्य वित्तीय धोरण म्हणजे ज्याही वेळेस सरकारला वाटत असेल की सरकारचा खर्च
वाढत आहे किंवा सरकारचा खर्च कमी होत आहे त्यावेळेस सरकार खर्च कमी जास्त करत असते, किंवा ज्या वेळेस सरकारला वाटत असेल की सरकारच्या खर्चात वाढ होत आहे तर सरकार कराच्या दरात बदल करत असते, याला म्हणतात राज्य वित्तीय धोरण. आता हे जे धोरण आहेत सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत आहेत. आत्ताच तुम्हाला सांगण्यात आलं होतं सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत आहेत. ज्याही वेळेस सरकारला वाटत असेल की सार्वजनिक खर्च वाढत आहे, सरकार कुठं ना कुठं इनडायरेक्टली प्रयत्न करत असते की सार्वजनिक उत्पन्नात सुद्धा वाढ व्हावी. राईट. थोडक्यात शासनाने राबविलेले वित्तीय धोरण म्हणजे राज्य वित्तीय धोरण होय. थोडक्यामध्ये सांगायचं असेल तर सार्वजनिक खर्च ची पूर्तता करण्यासाठी सार्वजनिक उत्पन्नात जे काही वाढ वगैरे करावं लागते किंवा उत्पन्न व खर्चाची मेळ घालण्यासाठी जे पण काही सरकार धोरण वगैरे आखत असतं त्यालाच म्हणतात राज्य वित्तीय धोरण. आता याच्या उलट आणि वेगळी संकल्पना आहे ते म्हणजे वित्तीय प्रशासन. आता वित्तीय प्रशासन म्हणजेच काय? वित्त म्हणजे काय? पैसा. प्रशासन म्हणजे व्यवस्थापन, थोडक्यात सांगायचं असेल तर. आता बघा ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की शासनाचा उत्पन्न, खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय. आता तुमच्यापैकी अनेक जणांना माहित आहे की शासन मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत असतं, पण तो पैसा योग्य प्रमाणात खर्च व्हायले का? ज्या गोष्टीसाठी खर्च करण्यात आलेला आहे त्या खर्चाची उद्दिष्टांची पूर्तता होत आहे का? किंवा शासनाच्या लेखावर तर खर्च झालेला म्हणून दाखवत आहे, पण देशातील जस्ट वन सेकंड. पण देशातील शेवटच्या टप्प्यापर्यंत जो उपभोक्ता आहे तोपर्यंत त्या व्यक्तीपर्यंत तो खर्च पोहोचत आहे का? किंवा सरकारला तर उत्पन्न प्राप्त होत आहे पण ते प्राप्त झालेला पैसा सरकारच्या खात्यात जमा होत आहे का नाही, ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी सरकारला मिळणारं उत्पन्नातून सरकारला होणाऱ्या खर्चांची पूर्तता करण्यासाठी जेही गोष्टी लागतात त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी सरकार काही व्यक्तींची नियुक्ती करत असते. त्या व्यक्तींना वित्तीय प्रशासनातील व्यक्ती असं म्हणत असतात, किंवा त्या सर्व गोष्टींवर देखरेख करणे, सर्व उद्दिष्टांची पूर्तता होत आहे का अगोदरपासून शहानिशा करणे, चौकशी करणे, त्याचा समावेश वित्तीय प्रशासनात केला जातो. एकंदरीत काय? सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकांची तयारी अंमलबजावणीत समाविष्ट असते. आता इथं शेवटचा पॉईंट सांगण्यात आलेला आहे की अंदाजपत्रकांची तयारी व अंमलबजावणी. आता अंदाजपत्रक म्हणजे काय? जे दरवर्षी 1 एप्रिलला संसदेत बजेट सादर करण्यात येत असतो. अंदाजपत्रकामध्ये सर्व त्या गोष्टींचा समावेश होतो. आता एक्झॅक्ट अंदाजपत्रक म्हणजे काय, त्याच्या कोणत्या पद्धती असतात, कोणत्या प्रकार असतात, हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आता आजच्या झालेल्या क्लासचं थोडक्यात कन्क्लुजन जर आखायचं असेल, राज्य वित्तीय धोरण म्हणजेच काय आणि वित्तीय प्रशासन म्हणजेच काय. राज्य वित्तीय धोरण म्हणजे सरकारच्या खर्चात वाढ होत असेल तर ते खर्च का वाढत आहे, का कमी होत आहे हे जाणून घेणे. त्यानंतर सरकारच्या उत्पन्नात घट होत असेल, का घट होत आहे, का कमी होत आहे हे जेव्हा जाणून घेत असते त्याला राज्य वित्तीय धोरण असे म्हणतात. आणि वित्तीय प्रशासन म्हणजेच काय की या सर्व गोष्टींवर देखरेख करण्याचे जे व्यक्ती असतात, देखरेख करणारी जी समिती असते त्या समितीला वित्तीय प्रशासन असं म्हणतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात कंप्लीट डिटेल अबाउट अंदाजपत्रकाबद्दल. ऑलराईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.